नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर म्हणजेच मॉस त्यातला एक आपला सेकंड लेसन आहे खूप इझी, सिंपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन्स. बघा आपण त्याच्यावरची थेरी अगोदर बघितलेली आहे, त्याच थेरीची बघा इथे न्यूमेरिकल आपल्याला इथे सॉल्व्ह करायचं आहे. त्यासाठी फॉर्म्युला बघा आपल्याला कोणता लागणार आहे. स्ट्रेसचा फॉर्म्युला म्हणजे फोर्स पर युनिट एरिया, म्हणजे आम्हाला स्ट्रेस, नंतर आपल्याकडे आहे स्ट्रेन, चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. बघा हे सगळे सिंबॉलिक फॉर्म आपण इथे लिहून घेतले. त्यानंतर डिफॉर्मेशन म्हणजे चेंज इन लेंथ. त्या चेंज इन लेंथचा फॉर्म्युला बघा P × L अपॉन A × E. बघा P म्हणजे फोर्स, L म्हणजे लेंथ, A एरिया आणि E म्हणजे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. तर लक्षात घ्या त्याच्यावरचं न्यूमेरिकल, अ बार ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया 200 मिलीमीटर स्क्वेअर. बघा इथे एरिया आपल्याला त्यांनी दिलेला आहे 200 मिलीमीटर स्क्वेअर. एरिया आपल्याला दिलेला आहे 200 मिलीमीटर स्क्वेअर. बघा त्यानंतर इज ॲक्सिअली पुल्ड बाय फोर्स P किलोन्यूटन इफ द मॅक्सिमम स्ट्रेस इंड्यूस्ड इन द बार इज 30 मेगापास्कल. बघा तुम्हाला इथे मॅक्सिमम स्ट्रेस तुम्हाला दिलेला आहे 30 मेगापास्कल. बघा स्ट्रेस 30 मेगापास्कल आलं लक्षात. त्यानंतर बघा डिटरमाइन द P. आपण हा P फाइंड आउट करायचा आहे आणि जो P तुम्हाला क्रॉस सेक्शनल एरियासाठी जो काही P दिला होता तो आहे किलोन्यूटन मध्ये. मग ज्यावेळेस आपण हा P फाइंड आउट करू तर तो आपल्याला किलोन्यूटन मध्ये त्याचा आन्सर आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर बघा इफ इलॉंगेशन ऑफ 1.2 मिलीमीटर. बघा इलॉंगेशन म्हणजे चेंज इन लेंथ. बघा म्हणजे डेल्टा L 1.2 मिलीमीटर. बघा त्यानंतर इज ऑब्झर्व ओव्हर द गेज लेंथ. बघा तुम्हाला त्या गेजची एक लेंथ दिलेली आहे. बघा गेज लेंथ म्हणजे कॅपिटल L 3 मीटर म्हणजे 3000 मिलीमीटर. डिटरमाइन यंग मॉड्युलस. बघा यंग मॉड्युलस म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, कॅपिटल E. बघा आता स्ट्रेस आपल्याला दिलेला आहे, स्ट्रेस आपल्याला काही आवश्यकता नाही. त्यानंतर स्मॉल e म्हणजे आपण स्ट्रेन अगोदर फाइंड आउट करू. बघा डेल्टा L अपॉन L म्हणजे चेंज इन लेंथ आणि ओरिजिनल लेंथ आपल्याला तिथे दिलेली आहे. तर बघा सगळ्यात अगोदर आपण स्ट्रेन फाइंड आउट करू. चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ. बघा चेंज इन लेंथ 1.2 अपॉन ओरिजिनल लेंथ 3000. बघा 1.2 डिवाइड बाय 3000 म्हणजे स्ट्रेन आपल्याकडे आला आहे 4 × 10⁻⁴. बघा त्या स्ट्रेन नंतर आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल, यंग मॉड्युलस. तर यंग मॉड्युलस मध्ये बघा स्ट्रेस पण आहे आणि स्ट्रेन पण आहे. आता स्ट्रेन आपण जस्ट फाइंड आउट केला तर स्ट्रेसची व्हॅल्यू बघा आपल्याकडे 30 होती. बघा E इज इक्वल म्हणजे कॅपिटल E म्हणजेच यंग मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजे स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. बघा इथं स्ट्रेस 30, स्ट्रेन म्हणजे स्मॉल e 4 × 10⁻⁴. बघा 30 डिवाइड बाय 4 × 10⁻⁴. बघा यंग मॉड्युलस म्हणजे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आपल्याकडे आलेला आहे 75,000 न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. आलं लक्षात. बघा हा झाला आपल्याकडे यंग मॉड्युलस. त्यानंतर आपल्याला P फाइंड आउट करायचा होता तर आपण काय करू, डिफॉर्मेशनचा इथे फॉर्म्युला अप्लाय करू. बघा डिफॉर्मेशनचा फॉर्म्युला डेल्टा L इज इक्वल टू P × L अपॉन A × E. आलं लक्षात. बघा आता आपण या फॉर्म्युला अगोदर काय करू, सिम्प्लिफाय करून घेऊ. P फाइंड आउट करायचे आपल्याला, लक्षात घ्या. मी काय करतो, हा जो A × E म्हणजे एरिया आणि यंग मॉड्युलस हा डिवाइडचा आहे. तर आपण या डिफॉर्मेशनला म्हणजे चेंज इन लेंथला डिवाइडची टर्म इकडे जाणार ती मल्टिपलला जाईल. म्हणजे लक्षात घ्या डेल्टा L × एरिया × यंग मॉड्युलस इज इक्वल टू P × L. म्हणजे हे ऍज इट इज ठेवलं आपण. बघा तर P फाइंड आउट करायचं असल्यामुळे काय होईल, म्हणजे P इज इक्वल टू डेल्टा L × एरिया × यंग मॉड्युलस अपॉन मल्टिपलचा L जो आहे तो इथे गेला डिवाइडला. लक्षात घ्या अशा पद्धतीने आपण P जो आहे
तो पी साईडला काढला, कारण पी फाइंड आउट करायचं होतं. सिम्प्लिफिकेशन लक्षात घ्या, समजत नसेल तर बघा, हा एरिया इंटू जो यंग मॉड्युलस आहे हा डिवाइडला आहे, या लेफ्ट साइडला जाताना तो मल्टिपलला गेला म्हणजे डेल्टा एल ला. आलं लक्षात? इकडे कोण उरलं? पी इंटू एल. आपल्याला पी हवा होता म्हणजे मल्टिपलचा एल आपण कुठे पाठवला? डिवाइडला. लक्षात घ्या, पी इज इक्वल टू बघा डिफॉर्मेशन म्हणजे चेंज इन लेंथ, इलॉंगेशन किती तो 1.2 इंटू एरिया बघा 200 इंटू यंग मॉड्युलस 75,000 डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ. बघा ओरिजिनल लेंथ 3000. बघा P इज इक्वल टू 1.2 इंटू 200 इंटू 75,000 डिवाइड बाय 3000. म्हणजे आपला आन्सर जो आहे 4 जो आपल्याकडे निघालेला आहे तो आहे 600 न्यूटन. बट आपल्याला जो काही आन्सर जो पाहिजे तो आहे किलो न्यूटन. देअरफॉर बघा इथे लिहितो मी P इज इक्वल टू 6 किलो न्यूटन, कारण 1 किलो न्यूटन म्हणजे 1000 न्यूटन. म्हणून हा P आपल्याकडे 6000 न्यूटन, आन्सर आपल्याला किलो न्यूटन मध्ये पाहिजे होतं म्हणून आपण तो केला 6 किलो न्यूटन. बघा सेकंड एक्झाम्पल, फाइंड द डायमीटर ऑफ सर्क्युलर रॉड. बघा तुम्हाला सर्क्युलर रॉडचा डायमीटर हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बघा इथे 2.4 मीटर. बघा इथे 2.4 मीटर लॉंग. 2.4 मीटर लॉंग म्हणजे तुम्हाला काय दिलेला आहे तो एल. बघा कॅपिटल एल किती तो 2.4 मीटर. बघा एल इज इक्वल टू 2.4 मीटर. मीटरला आपण मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करू म्हणजे 2.4 इंटू 10⁻³ मिलीमीटर. बघा त्यानंतर वेन सब्जेक्टेड टू एन एक्सियल पुल. बघा तुम्हाला P दिलेला आहे त्यांनी 15 किलो न्यूटन. बघा एक्सियल पुल 15 किलो न्यूटन. किलो न्यूटनला न्यूटन मध्ये कन्वर्ट करा म्हणजे 15 इंटू 10⁻³ न्यूटन. पुढे बघा शो अँड इलॉंगेशन. इलॉंगेशन म्हणजे चेंज इन लेंथ. बघा चेंज इन लेंथ आपल्याकडे 1 मिलीमीटर. बघा तुम्हाला यंग मॉड्युलस म्हणजे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आपल्याला दिलेला आहे E इज इक्वल टू 205 किलो न्यूटन पर युनिट मिलीमीटर स्क्वेअर. बघा किलो न्यूटन आहे त्याला न्यूटन मध्ये कन्वर्ट करून घ्या 205 इंटू 10⁻³ म्हणजे हा झाला न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. आलं लक्षात? बघा इथे युनिट मध्ये इथे आपल्याला कन्फ्युजन करण्यासाठी त्यांनी किलो न्यूटन दिलेला आहे, पण युनिट वरती आपण लक्ष ठेवायचं. किलो न्यूटनला आपण न्यूटन मध्ये कन्वर्ट केलं म्हणजे हा आला आपल्याकडे यंग मॉड्युलस. तर बघा तुम्हाला फाइंड आउट करायला लावलं त्यांनी, तर डायमीटर इथे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर लक्षात घ्या आपण डिफॉर्मेशनचा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. P आहे, L आहे, E सुद्धा आहे आणि इलॉंगेशन म्हणजे चेंज इन लेंथ आपण एरिया फाइंड आउट करून घेऊ शकतो. बघा फॉर्म्युला डेल्टा L इज इक्वल टू P इंटू L अपॉन A इंटू E. बघा इथे P आपल्याला दिला आहे 15 इंटू 10⁻³ इंटू L बघा 2.4 इंटू 10⁻³ अपॉन एरिया. बघा एरिया आपल्याला माहिती नाही. E आपल्याकडे बघा 205 इंटू 10⁻³. आलं लक्षात? बघा आता चेंज इन लेंथ आपल्याला दिलेली आहे 1. बरोबर, वरच्यांचं कॅल्क्युलेशन करून घ्या म्हणजे 15 इंटू 10⁻³ इंटू 2.4 इंटू 10⁻³. बघा याचा आन्सर आहे 36 इंटू 10⁻⁶ डिवाइड बाय एरिया इंटू याचं लिहून घ्या 205 इंटू 10⁻³. तर एरिया फाइंड आउट करायचा आहे. एरिया आपण इथे शिफ्ट करू आणि हा 1 इथे शिफ्ट करू म्हणजे बघा एरिया इज इक्वल टू
36 into 10 raised to 6 divided by 1 into 205 into 10 raised to 3. बघा आपण इथे एरिया फाइंड आउट करू. 36 into 10 raised to 6 divided by 205 into 10 raised to 3. बघा याचा आन्सर जे आपल्याकडे आहे 175.61 मिलीमीटर स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने आपण याचा एरिया फाइंड आउट केला. फाइंड आउट करायचं आपल्याला डायमीटर. तर लक्षात घ्या एरियाचा फॉर्म्युला π/4 into d स्क्वेअर. तर लक्षात घ्या सिंप्लिफाय करा. 4 डिवाइडला आहे लेफ्ट साइडला मल्टिपलला जाईल म्हणजे 4 into a is equal to πd स्क्वेअर. d आपल्याला फाइंड आउट करायचा होता म्हणून मल्टिपलचा पाय इथे डिवाइडला पाठवा. बघा इथे d स्क्वेअर is equal to 4 into area upon पाय. आलं लक्षात. बघा इथे d स्क्वेअर is equal to 4 into एरिया बघा 175.61 अपॉन पाय. तर आपण d फाइंड आउट करू. लक्षात घ्या 4 into 175.61 डिवाइड बाय पाय. बघा हा आता आपल्याकडे जे आन्सर आलेला आहे म्हणजे हा d स्क्वेअर इज इक्वल टू 223.67. बट आपल्याला डायमीटर पाहिजे म्हणून आलेल्या आन्सरला रूट मध्ये टाका म्हणजे रूट आन्सर म्हणजे आपल्याकडे जो डायमीटर आलेला आहे तो आहे 14.96 मिलीमीटर. बघा अशा पद्धतीने आपण जो काही सर्क्युलर रॉड होता त्या सर्क्युलर रॉडचा डायमीटर 14.96 मिलीमीटर हा इथे फाइंड आउट झाला.